सांगलीमध्ये अनेक कॅफे सेंटरवर झालेला हल्ला आणि तोडफोड प्रकरणी एकूण 16 जणांना पोलीस प्रशासनानं अटक करून त्यांच्यावर कलम 452, 120 ब, 143, 144, 147, 148, 149 आणि 427 त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये रणजित चंदनदादा चव्हाण, रोहित रामचंद्र मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत विठ्ठल कोळी, विनायक बसाप्पा आवटी, शंकर नागराज वडर, संदीप अशोक जाधव, अर्जुन ईश्वर गेजगे, अविनाश पोपट भोसले, प्रथमेश अशोक सूर्यवंशी, सागर अनिल सूर्यवंशी, योगेश बाळू गुरखा, मारुती गोविंद गुटुगडे, विलास गोपाळ पवार, प्रदीप अधिकराव पाटील, दिगंबर मनोहर साळुंखे सर्व राहणार सांगली यांना फिर्यादी आशुतोष प्रताप घाडगे वय 25 व्यवसाय कॉफी शॉप 100 फुटी रोड सांगली यांच्या तक्रारीनुसार अटकेची कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर विभाग अण्णासाहेब जाधव, निरीक्षक ईश्वर ओमासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तानाजी कुंभार, त्याचबरोबर संदीप कांबळे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक निवास कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी, साळुंखे, मोटे, मपोना दाभाडे, पोलीस कॉन्स्टेबल माळी, देशिंकर, घस्ते, लोहार, कानडे आणि मपोक्वा जगदाळे आदींनी सहभाग घेतला. आज विश्रामबाग पोलीस ठाणे अंतर्गत 3 कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला, तिथे काही तोडफोड केली. त्याबद्दल आम्ही त्या घटनास्थळावरती जाऊन पाहणी केली. तिथून काही 16 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे. त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या त्या आरोपीच्या काय कारण होता त्याची चौकशी चालू आहे. गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. धन्यवाद.